नमस्कार रसिक श्रोते हो. आजची कथा आहे कालाय तस्मै नमः. लेखिका आहेत विदुला जुगळेकर. ऐकूया. ओले चिंबकेस कसे तरी क्लचरमध्ये अडकवत ती घाईघाईने किचनकडे आली. आई, मी ब्रेड बटरच घेते, कॅबमध्ये खाईन. तुम्ही पोहे केलेत पण खायला आता वेळ नाही. सॉरी, मी पळते, कॅब आली आहे खाली. तिने लॅपटॉपची बॅग गळ्यात अडकवली. मोबाईल आणि हेडफोन घेऊन ती धावती लिफ्टमध्ये शिरली. नारळ कोथिंबीर घातलेले बटाटा पोहे तसेच कढईत निवून गेले. हे असं आहे बघ आई, लेकीने आपल्या थकलेल्या आईकडे बघत म्हटले. नोकरीवाल्या सुना हव्यात ना, मग नवऱ्या मुलांचे सांभाळले तसे आता यांचेही वेळापत्रक सांभाळावे लागते. आमच्या मधल्या पिढीला. आमची ही सध्याची पिढी म्हणजे ना, मागचं सोडू शकत नाही आणि पुढच्यापर्यंत हात पोहोचत नाहीत. नाती मात्र तशीच आहेत, पण आमची दमछाक मात्र थांबलेलीच नाही. अगं आई, रात्री तिचा लेट नाईट कॉल होता, त्यामुळे उठायला उशीर. आणि मग ही तिची अशी नेहमी बडबड होते बघ. आई आहे म्हणून आमचं सगळं वेळच्या वेळी निभावतं बघ आजी. लेकाने बायकोची बाजू सावरून आईला गोंजारले. माधवी मात्र एकदम थकून गेली. डबा घेऊन लेक कधी जातोय आणि घर कधी एकदा या अस्ताव्यस्त वातावरणातून मोकळं होतंय याची खुर्चीत बसून ती वाट बघू लागली. आई घरातूनच एक कॉल अटेंड करून मग मी ऑफिसला जातोय ग, अजून आंघोळ व्हायची आहे माझी. लेकाने तिच्या वैतागावर अजून थोडी फोडणी टाकून दिली. किती अस्ताव्यस्त होत चालली आहे ही पिढी. सगळं स्वतःच्या सोयीने बघतात. घर कुटुंब म्हणून काही नियम पाळावे लागतात हे त्यांच्या खिसगणतीतही नसतं. वेळेवर झोपणं नाही म्हणून मग वेळेवर उठणं देखील नाही. कधीही जेवण नाश्ता, कधीही आंघोळ. अगदी संध्याकाळी डोके धुण्याचा प्रकार तर तिच्या हल्ली डोक्यात जायला लागला होता. कधी हौसेने काही स्वयंपाकघरात करणं तर नाहीच. फक्त शिक्षण, नोकरी, इव्हेंट्स, व्हर्च्युअल लाईफ, मित्रमैत्रिणी इतक्याच गोष्टींशी बांधिलकी जपायचा पायंडा पाडू बघतीये ही पिढी. ती मनातल्या मनात उसासली. नोकरी तर आपणही केली, आपल्या मागील पिढीतील आई मावशांनी पण केलीच की. पण घराचे लॉजिंग बोर्डिंग होण्यापासून आजवरच्या पिढ्यांनी घर वाचवलं. नेमकं हेच या पिढीने पैशाच्या जोरावर सुरू केलं आहे. सकाळी लवकर उठून आंघोळ, पूजा, नाश्ता पाणी आवरून सोफ्यावर बसलेली आपली सुरकुतलेली तरीही ताजी टवटवीत आई बघून तिला तिच्या आश्वस्त करणाऱ्या वृद्धत्वातील ओल जाणवली. वयानुरूप आताशी तिला लवकर झोप लागत नाही, पण 4:30च्या ठोक्याला उठायचा तिचा नेम कधीच चुकला नाही. अगदी समजत्या वयापासून माधवी आईची संसारातील शिस्त बघतच मोठी झाली. बाबा त्याकाळी पोस्टात नोकरीला. असा कितीचा पगार असणार त्यांना. आईने 3 मुलांच्या जन्मानंतर DED करायचं ठरवलं. तेवढाच संसाराला हातभार. पहाटे 4:30ला उठून सगळं शांत असताना ती अभ्यास करायची. मग बंब पेटवून आंघोळीचे पाणी तापवायची. मातीने सारवलेल्या बादलीच्या चुलीवर तिचा स्वयंपाक सुरू व्हायचा. आणि 8 वाजता ती मुलांचे, नवऱ्याचे सगळे आवरून कॉलेजला जायची. पुढे शाळेत लागलेल्या नोकरीमुळे तिचे हे वेळापत्रक घरादाराला लागू झाले. सणवार, कुळधर्म, कुळाचार सगळं सांभाळून तिच्या परीने ती घराचे घरपण जपत राहिली. माधवीनेही आईच्या पावलावर पाऊल ठेवत
LICतील नोकरी उत्तमपणे सांभाळली. अडीअडचणीला आई सासूबाईंची मदतही घेतली. संसारात आधुनिक साधनं पण आणली. कष्टांना थोडा आरामही मिळत गेला टप्प्याटप्प्याने. पण तिच्या नोकरीचा टेंभा ना कधी तिच्या आईने मानला ना कधी सासूबाईंनी जाणला. संयतपणे स्वतःची स्वतंत्र ओळख घरात उंबऱ्याबाहेर निर्माण करत गेली. ती एक शांत, समृद्ध, समाधानी निवृत्त जीवन आज अनुभवत होती. पण आजकालचा हा करिअर झंझावात बघून ती दमूनच जाते. काहीतरी निसटून जात आहे, पण नेमकं काय याचा तिला अंदाज येत नव्हता. संध्याकाळच्या ट्रॅफिकमधून आलेली सून इतकी थकलेली दिसत होती की आई, मी बेडरूममध्ये जरा वेळ पडते, रात्री काही ऑर्डर करूयात का? आजींसाठी एखादी भाकरी करा फक्त. तिने तिचा सून धर्म 1 मिनिटात निभावला आणि ती तडक आत गेली. दिवे लागणीला आहे असं झोपणं? तिने ओठातल्या ओठात रामरक्षा म्हणणाऱ्या आईकडे बघितलं. नोकरी ही आपल्या काळाची, संसाराची, निकडीची गरज होती आणि याची जाणीव आपल्याला होती म्हणून घराचे घरपण अजून तरी शाबूत आहे ग. पण आजकाल नोकरी म्हणजे आयडेंटिटी झाली आहे. आणि तू एक लक्षात घे, ओळख निर्माण करताना अनेक गोष्टी पणाला लागतात, लावाव्या लागतात. आजकालच्या तरुण पिढीने कौटुंबिक सौख्य आणि घरपणच पणाला लावलंय. इतकंच. बसल्या जागेवर रामरायाला नमस्कार करत आजी म्हणाली, कालाय तस्मै नमः. खरोखरच अतिशय छोटीशी कथा आहे, पण नक्कीच विचार करायला लावणारी आहे. रसिक श्रोते हो, आयुष्यात आणि आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात पैसा हा नक्कीच गरजेचा आहे. पण पैशाबरोबर सुद्धा इतर अनेक गोष्टी, अनेक माणसं जपणं सुद्धा मी म्हणेन काळाची गरज आहे. काय वाटतं आपल्याला? आपल्या प्रतिक्रियांची मी नेहमीप्रमाणेच कमेंट बॉक्समध्ये वाट बघतेय. प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.